हॅलो, गुड मॉर्निंग गायज. तर कसे आहात सगळे? तर मायसेल्फ शिल्पा या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर इथे ना मी व्हॉईस ओव्हर न देताना मी ॲक्च्युली ना बोलत होते कॅमेऱ्यामध्ये, पण बॅकग्राऊंड नॉईज खूप असल्यामुळे मला असं वाटलं की आपण व्हॉईस ओव्हरच द्यावा. आणि हो, आज आहे गुरुवार आणि सकाळी आता माझा हेअर वॉश वगैरे केलेला आहे. तर एक सवय मला लावून घ्यायची आहे की सकाळी लवकर उठण्याची आणि मॉर्निंग वॉकला जाण्याची. सो मी ट्राय करते लवकर उठण्याचं, पण लवकर तर काय उठायला होत नाही. पण आज सकाळी ना मला एक इन्स्पिरेशन भेटलं आणि मग मी सकाळी 7 वाजता उठले. तर उठल्यानंतर मी पहिला आता गॅलरीमध्ये गेले ना, तेव्हा मी बघितलं बाहेर, म्हणजे बघितलं ना, तेव्हा एक मुलगी ना वॉकला गेली होती आणि मस्त हेडफोन वगैरे घालून. आणि मग तेव्हा मला माझा स्वतःचाच असा माझी स्वतःचाच मला असा राग येत होता, चिडचिड येत होती. अरे बाकीचे सगळे करतात, तर मला इतका आळस कुठून येतो आणि मी का नाही उठू शकत? पण हां, मी उद्यापासून वॉकला जायचं हे डिसाईड केलेलं आहे कन्फर्म, आणि मी उठणारच आहे म्हणजे आहे. आणि आज ना थोडंसं मी लवकर उठले ना, तरी पण मला किती छान वाटत होतं, तुम्हाला काय सांगू. म्हणजे किती कामे करू आणि किती नको असं होत होतं मला आज. तर सकाळी मग कचरा वगैरे होता माझ्याकडे खूप साठलेला, म्हणजे तो टाकून आले खाली जाऊन. त्याच्यानंतर मग इकडे म्हणजे आपलं साधं फ्रेश वगैरे झाली तोपर्यंत, आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मग ऑफिसला म्हणजे टिफिन वगैरे द्यायचा होता लवकरच. मग म्हटलं पहिल्यांदा भाजी वगैरे फोडणी मारून घेऊयात. तर आज मी ना वरण्याच्या शेंगांची आणि वांग्याची अशी मिक्स भाजी केली होती. मग ते शिजायला थोडा वेळ लागतो ना, सो मी पहिल्यांदा भाजी फोडणी टाकली आणि त्याच्यानंतर मग पाणी आल्यानंतर मग मी गॅलरी वगैरे क्लीन करून घेतली मस्तपैकी आणि रांगोळी काढून घेतली. त्याच्यानंतर मग मला टिफिनसाठी भाकरी वगैरे बनवली आणि म्हणजे पूर्ण आज घर मी क्लीन करायचा मी डिसिजन घेतला होता. सो पूर्ण घर क्लीन केलं, बेडशीट्स वगैरे चेंज केलं, सगळं काही काम केलं. काही कॉर्नर्स वगैरे खूप घाण होते ते क्लीन करून ठेवले, कारण की त्याच्यामध्ये खूप दिवस झालं ते सगळे बॉक्सेस वगैरे तसेच पडले होते. तर मी ते क्लीन करून घेतलं, मस्त घर पुसून घेतलं. आणि आता त्याच्यानंतर माझं मी हेअर वॉश वगैरे केलेला आहे. आज माझं काय हेअर वॉश करायचा प्लॅन नव्हता, पण मला असं आतून म्हटलं की चला हेअर वॉश करूयात. सो मी हेअर वॉश केला आणि दिवाबत्ती वगैरे केली. आणि आता हे माझं खाण्याचं थोडंसं पाहिजे खायचं. भात आता मी कुकरमध्ये लावलेलं आहे, कारण की मला वरण आणि वांग्याची भाजी खूप आवडते. आणि हे आहे ना, दही पण अवेलेबल आहे माझ्याकडे, सो वाय नॉट भात खाणे. आणि तसं माझ्याकडे कालची चिकन बिर्याणी पण थोडीशी शिल्लक आहे, पण मी ती खाणार नाही आहे, कारण की आज गुरुवार आहे आणि मी गुरुवार पाळते. ओके, सो आता आपण कलिंगड खाऊन घेऊयात. येस, कलिंगड खाऊन घेऊया थोडं. ॲक्च्युली परवा आणलं होतं मी हे, रात्री थोडं खाऊन झोपलेली आणि म्हटलं आता खाऊन घेऊयात, कारण की मगापासून माझी खूप दमछाक झाली आहे. मगापासून मी खूप काम केलं आहे, म्हणजे पाय अक्षरशः दुखायला लागले. म्हणजे आज मी सगळंच क्लीन करून टाकलं आहे, गॅलरी, सगळे रूम्स, बाथरूम. मस्त आहे, तुम्हाला पण. तर आज ना मी काय डिसाईड केलं आहे, घरच्या घरी शेविंग करायचं. म्हणजे मी पूर्ण चेहरा कधी शेविंग नाही करत, पण मी डिसाईड केलं की अप्पर लिप्स, आयब्रोज वगैरे ट्राय करायचं घरी. फर्स्ट टाईम मी करणार आहे. तर मी काल फेस रेझर ऑर्डर केले होते आणि मग एवढं ॲलोवेरा जेल नाही आहे, मॉइश्चरायझर आहे. पण मी एका व्हिडिओमध्ये बघितलं की ते मॉइश्चरायझर आधी लावणं अवॉइड करा म्हणतात. मग आणि एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, त्यांनी हे अप्लाय केलं होतं, कोकोनट ऑइल आहे माझ्याकडे, कोकोनट ऑइल. मी ते लावून घेईन. ते पण मी शूट करणार आहे, बघू जमतं का मला ते शूट करताना. म्हणजे फर्स्ट टाईमच मी करणार आहे ना ते, मग बघू. थोडं मी आता हेअर्स पहिलं ड्राय करून घेते.
झालेले आहेत, म्हणजे पूर्ण असे काही एकदम सुकले नाहीत, पण इथे थोडं असं ओलं ओलं ते पण छान नाही वाटत. आणि कधीतरी यूज करते मी ड्रायर, हेअर ड्रायर. सो बऱ्यापैकी ड्राय झालेले आहेत, ओलावा गेलेला आहे त्यांच्यातला. विंडोमध्ये बसले आहे मस्त. सो येस, ॲक्च्युली मी हे फेस रेझर ऑर्डर केलेला आहे, स्टँड फ्री आयब्रो टचअप अँड फेस रेझर. आयब्रो टचअप अँड फेस रेझर असं आहे हे, आणि सेफ आहे आय थिंक, स्पेशली फॉर आयब्रोज. फर्स्ट टाईम यूज करते आणि याच्यामध्ये 3 युनिट्स आहेत. तर चला ट्राय करूयात आपण. वाव, लुक ॲट दी कलर. ॲक्च्युली मला आवडले आहे तिन्ही पण कलर, छान आहेत ना, मस्त वाटतात. मी हा सिलेक्ट केलेला आहे. ओके, कोकोनट ऑइल यूज करते बिकॉज माझ्याकडे काय ॲलोवेरा जेल नाही आहे. खूप होत झालं. मी फर्स्ट टाईम ट्राय करते, सो मला खूप म्हणजे लक्ष देऊन करावं लागेल. तर मी जास्त कॅमेऱ्यात न बघता इकडे हे करणार आहे, ट्राय करणार आहे माझं मी. शूट करेन की नाही माहीत नाही, पण मला इथं मिररमध्ये बघावं लागेल. सो मी तुम्हाला नंतर नेक्स्ट रिझल्ट दाखवेन. हे बघा माझ्या अप्पर लिप्स असे आलेले आहेत. ही कॅप आहे ना, ती रिमूव्ह करूयात. असं काहीच आहे. ॲक्च्युली 45 डिग्री अँगल असं पकडायचं आहे रेझर, आणि डाऊनवर्ड डिरेक्शनमध्येच करायचं आहे. बी केअरफुल, हां, बी केअरफुल वाईल यूजिंग. ॲक्च्युली ना माझे हात थरथरत आहेत. हे वाटतं असं हे ब्लेड, पण हार्ड आहे हे खूप, आणि स्किनसाठी इतका पोर्शन तरी केलं आहे तर अजून इकडे करायचं आहे. ते कसं होतं, पार्लरमध्ये खूप त्रास वगैरे होतं ना, पण ह्याच्यामुळे होत नाही. पण फर्स्ट हँड आहे ना, त्याच्यामुळे मी खूप स्लो करण्याचा प्रयत्न करते. सो येस, अप्पर लिप्स झालेले आहेत माझे. मला इतका काही त्रास नाही झाला, म्हणजे ओके आहे. ॲक्च्युली ऑइली स्किन आहे आणि सेन्सिटिव्ह पण आहे, ॲक्नी पण आहे ते बघा. तर पूर्ण फेसला यूज करायचं की नाही मी डिसाईड करते, पण ॲब्रोसाठी फोरहेडसाठी फर्स्ट ट्राय करून घेते. गायज, आयब्रो तर केलेले आहेत, बट हे ऑइल आल्यामुळे असे चिकट चिकट झालेले आहेत. तर मी फक्त ना जे साईडला जे हेअर्स होते ना तेवढेच रिमूव्ह केलेत, बाकी काय मी रिस्क घेतली नाही. मी फोरहेड पण क्लीन करून घेतलं, फक्त इकडून मी ट्राय करणार आहे. इतके केस आहेत गालावरती, फर्स्ट टाईम शेविंग केलं मी. गाईज झालेलं आहे माझं करून. आता त्याने सांगितल्याप्रमाणे म्हणजे वेट टॉवेलने आपण ओल्या कपड्याने चेहरा पुसून घ्यायचा आहे. तर मी तो क्लीन करून घेते, पुसून घेते बस. छान वाटतं ना. हे इकडचे हेअर्स आहेत, पण मी इतके नाही केले. पण मेन म्हणजे मला अप्पर लिप्स करायचे होते, आयब्रोजपेक्षा पण अप्पर लिप्स झालेले आहेत छान. ॲक्च्युली पार्लरमध्ये ना मला अक्षरशः रडायला येतं जेव्हा मी आयब्रोज करायला जाते. ते थ्रेडिंग किंवा वॅक्सने करतात, पण अक्षरशः रडूनच येते मी बाहेर. मला ते खूप हे होतं. म्हणजे जास्त पहिल्यांदा स्टार्टिंगला जेव्हा मी ते अप्पर लिप्ससाठी घेतले ना हे यूज करण्यासाठी, तेव्हा मला थोडी भीती वाटली, हार्ड वाटलं थोडं, पण नंतर मला असं हे स्मूथली झालं. मी हे फर्स्ट टाईम केलेलं आहे, आणि थोडं थोडं फोरहेड पण हो झालेलं आहे, फोरहेड पण. आणि इथे आयब्रोसाठी इतकं मला नाही जमलं, पण मी फक्त इथे जास्त जे केस होते ते फक्त काढलेले आहेत, रिमूव्ह केलेले आहेत, आणि छान वाटते. आता ह्याच्यावरती मी
थोडं मॉइश्चरायझर लावून घेते. मॉइश्चरायझर आता अप्लाय करते. मला असं मेजर चेंज काही इतका नाही वाटेल, पण बघू आता दुसऱ्याला बघितल्यानंतर समजतं. बघू. तर हे बेस्ट आहे किंवा काय हे आता मला 1 महिना म्हणजे थोड्या दिवसांनी कळेल की हेअर ग्रोथ कशी होते ना त्याच्यावरती काही डिपेंड आहे की आता हेअर ग्रोथ म्हणजे काही जण म्हणतात की खूप थिक हेअर येतात किंवा काय असेल ते, तर ते नंतरच मला कळेल कारण की मी फर्स्ट टाईमच यूज केलेलं आहे. सो आणि ते माझ्या ना हे ना हे काय मग झालं मला नाही समजत कारण की एका रात्रीत ते आलेलं आहेत. सो येस. सो येस, फायनली थोडंफार काहीतरी केलं आहे मी. ॲक्च्युली असं मी काहीच नाही ट्राय करत आणि मला मी मागवणारच होते आधी, पण मला खूप भीती वाटत होती की म्हणजे कसं होईल काय होईल. पण कारण की माझा चेहरा खूप सेन्सिटिव्ह आणि हे आहे ना म्हणजे इरिटेशन तर मला अजून पण काय नाही जाणवले. सो ओके आहे आणि तुम्ही पण यूज करू शकता. आता मी 1 महिन्यानंतर पण जेव्हा करायला घेईल ना, जेव्हा हेअर ग्रोथ होईल तर मला तेव्हा समजून जाईल की जास्त हेअर ग्रोथ होते की कसं. तेव्हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि टेक केअर, बाय.